Good morning, student. Now the new point is common ion effect. Common ion effect means actually we see the definition of common ion effect. It is the process of degree of dissociation of weak electrolyte. It is the process of degree of dissociation of weak electrolyte is suppressed by adding another strong electrolyte having common ion is called common ion effect. See once again, I am writing the definition. It is the process of the process of degree of dissociation of weak electrolyte is suppressed by adding another strong electrolyte containing common ion is called common ion इफेक्ट. तर ही आहे डेफिनेशन. आता याचा अर्थ बघायचा आपल्याला. एखादा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करत असाल, एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करत असाल किंवा ॲड केल्यानंतर जेव्हा ती रिॲक्शन फॉरवर्ड जाणारी रिॲक्शन असते, ती रिॲक्शन फॉरवर्ड जरी आली तर ती इन्स्टंटली बॅकवर्डमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे रिॲक्टंटचं कन्वर्शन प्रॉडक्टमध्ये झालेलं असतं, पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन साईडला प्रॉडक्टचं प्रमाण कॉमन आयनमुळं इन्क्रीज झालेलं असतं आणि त्यामुळं ती रिॲक्शन पुन्हा फॉरवर्ड होते, दॅट मीन्स बॅकवर्ड होते आणि मग ती रिॲक्शन बेसिकली स्टॉप होते, सप्रेस केली जाते. म्हणजे जो रिॲक्टंट आहे तो रिॲक्टंट त्याच प्रमाणात मिळत जातो. अशा कंडिशनला आपण कॉमन आयन इफेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक वीक इलेक्ट्रोलाइट घेऊ आपण एक्झाम्पल त्याच्यासाठी. एक वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, वीक इलेक्ट्रोलाइट आहे KCl, ॲक्च्युली इट इज अ सॉल्ट. आणि आता वीक इलेक्ट्रोलाइट हायड्रोजन सायनाइड आहे, इट इज अ ॲसिड, वीक ॲसिड. आता वीक ॲसिड म्हटल्यानंतर KCl नॉट फॉर इट इज अ KCl, इट इज अ HCl म्हटल्यानंतर येईल वीक ॲसिड. दिस वन इज अ वीक ॲसिड. KCl इज अ सॉल्ट आहे कंटेनिंग कॉमन आयन. आता हा जेव्हा वीक आहे तेव्हा त्याचं डिसोसिएशन HCl इज डिसोसिएटेड स्लाइटली इन द फॉर्म्स ऑफ H प्लस अँड Cl मायनस आयन. सो दॅट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. आणि मग जेव्हा आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करतो, मग दुसरा आपण ॲड करू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणायला काही हरकत नाही. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केला, KCl इज अ सॉल्ट. आता हा सॉल्ट वीक ॲसिड लाईक हायड्रोजन सायनाइड अँड स्ट्रॉंग बेस लाईक पोटॅशियम हायड्रॉक्साईड पासून तयार झाला असल्यामुळं याला आपण स्ट्रॉंग म्हणतो.
जो सॉल्ट असेल कुठल्याही स्ट्रॉंग कंटेंटपासून जर तयार झाला असेल तर तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग असतो आणि इट इज 100% डिसोसिएटेड, 100% डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ के प्लस अँड CN मायनस आयन. मग आता या ठिकाणी काय होतं पहा, ही रिॲक्शन चाललेली आहे. ही रिॲक्शन HCN इज कन्वर्टेड इनटू H प्लस अँड CN मायनस. पण या सोल्युशनमध्ये CN मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे. मग त्यावेळेस काय होतं, जेवढे काही H प्लस आयन कंबाईन होतात इन्स्टंटली त्या H प्लस आयनसोबत CN मायनस आयन कंबाईन होतो आणि त्याचं पुन्हा HCN मध्ये कन्व्हर्शन होतं अकॉर्डिंग टू द ली चॅटलर्स प्रिन्सिपल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस आयन इन्क्रीजेस, या बाजूला कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस आयन इन्क्रीजेस इन द सोल्युशन आणि त्यावेळेस ती रिॲक्शन ही जसं इकडं फॉरवर्डला आलेली आहे हे पण फॉरवर्डला येलेलं आहे आणि इन्स्टंटली बॅकवर्डला फक्त HCNचं प्रपोर्शन इन्क्रीज होतं. म्हणजे जसं जसं HCNचं एक वेळ अशी येते की HCNचं डिसोसिएशन हे डिक्रीज होतं, म्हणजे HCNचं डिसोसिएशन होत नाही. बेसिकली लक्षात येतं का पहा, आता सध्या HCNचं डिसोसिएशन होतं, स्लाइट डिसोसिएशन होतं बिकॉज इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करतो ज्याच्यामध्ये CN मायनस आयन हा कॉमन आहे, हा ॲड केल्यामुळं काय होतं आहे, ही रिॲक्शन डायरेक्ट बॅकवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होते. त्याचं रिझन आहे CN मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन राईट हँड साईडला इन्क्रीज झालं आणि त्या इन्क्रीज झालेल्या कॉन्सन्ट्रेशनमुळं ती रिॲक्शन लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होते. म्हणजे HCNचं फॉर्मेशन इन्क्रीज होतं. ज्या प्रपोर्शनमध्ये HCNचं फॉर्मेशन होतं त्यावेळेस HCNचं डिसोसिएशन होणं हळूहळू कमी होत जातं, कारण या ठिकाणी फॉर्मेशन होत चाललेलं आहे. कारण जे काही H प्लस आयन क्रिएट झाले आहे त्याचं फक्त HCN H प्लस आणि CN मायनसचं कन्व्हर्शन डायरेक्टली HCN मध्ये होत चाललेलं आहे आणि ही प्रोसेस बॅकवर्ड डायरेक्शननी चालली असल्यामुळे त्याचं काय होतं, जी फॉरवर्डची जी चाललेली प्रोसेस आहे H प्लस आणि CN मायनसचं कन्व्हर्शन, ते कन्व्हर्शन स्टॉप होतं. म्हणजे HCNचं डिसोसिएशन ऑफ HCN, डिसोसिएशन ऑफ HCN डिक्रीजेस, डिसोसिएशन ऑफ HCN डिक्रीजेस. रिझन कळलं का बघा. फॉर एक्झाम्पल आपण असं विचार करू, इकडं CN मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काही प्रमाणात म्हणजे साधारणतः इथं एक 10 H प्लस आयन आहेत, हे इन्स्टंटली कंबाईन होतील आणि फक्त बॅकवर्ड रिॲक्शन चाललेली आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शन चालली असल्यामुळं बॅकवर्डचा रिॲक्शनचा रेट जो आहे तो इन्क्रीज आहे, फॉरवर्डचा रिॲक्शन रेट डिक्रीज आहे. कारण इथं 100% डिसोसिएट झालेत. मोर अमाऊंट ऑफ CN मायनस इज अवेलेबल हिअर. HCNचा डिसोसिएशनपेक्षा HCNचं फॉर्मेशनचा रेट वाढलेला आहे. दॅट मीन्स डिसोसिएशन ऑफ HCN डिक्रीजेस. इथे लक्षात. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल पहा. याला आपण असंही म्हणू शकतो इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट अँड इवन असंही म्हणू शकतो इट इज ॲडिशन बिटवीन वीक इलेक्ट्रोलाइट अँड इट्स सॉल्ट. कारण याच्याशी रिलेटेड आपल्याला हीच डेफिनेशन पुढं बफर सोल्युशनसाठी यूज करायची आहे म्हणून. दुसरा एक वीक बेस आहे. वीक बेस आहे NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. आणि वीक म्हटल्यानंतर त्याचं डिसोसिएशन जे आहे हे होतं स्लाइटली NH4 प्लस अँड OH मायनस, अशा प्रकारे याचं डिसोसिएशन होतं. मग दुसरा एक आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करू. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट NH4Cl. NH4Cl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. इट इज 100% डिसोसिएटेड. आता हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का, हा वीक पासून आलेला कंटेंट आहे, हा Cl जो आहे हा स्ट्रॉंग पासून आलेला कंटेंट आहे, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग झाला. याचं डिसोसिएशन होतं 100%. इट इज इन द फॉर्मेशन ऑफ NH4 प्लस
आणि Cl मायनस. मग या सोल्युशनमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागलं? या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागलं NH4 प्लसचं. concentration of NH4 plus ion increases in this solution on right hand side of the above equation. मग आता इथं काय होतं, अकॉर्डिंग टू द ली चार्टलर्स प्रिन्सिपल, अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याला सप्रेस करतोय कुठला आयन? जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तुम्ही ॲड केलेला आहे, त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या ॲडिशनमुळं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट 100% डिसोसिएट झाला. तो डिसोसिएट झाल्यानंतर त्याच्यामधला जो प्लस आयन आहे, कॉमन आयन आहे, तो कॉमन आयन त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं ती रिॲक्शन फॉरवर्डला होऊ देत नाही, तर त्याचं कन्व्हर्शन तो बॅकवर्डला करतो. म्हणजे ती कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं ती रिॲक्शन फॉरवर्डला न होता बॅकवर्डला व्हायला सुरुवात होते. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH म्हणजे डिसोसिएशन ऑफ NH4Cl तर 100% डिसोसिएट झालेला आहे. मग आता काय होईल? फॉर्मेशन ऑफ NH4OHचं फॉर्मेशन इन्क्रीज व्हायला लागलं, डिसोसिएशन डिक्रीज व्हायला लागलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OHचं फॉर्मेशन इन्क्रीज व्हायला लागलं, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH इन्क्रीज आहे. त्या सोल्युशनमध्ये तो OH मायनस आयनसोबत कंबाईन होतो आणि त्याचं फॉर्मेशन NH4Cl, कारण ही रिॲक्शन इरिव्हर्सिबल आहे आणि फर्स्ट रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. त्याच्यामुळे NH4 प्लस हा OH मायनस आयनसोबत कंबाईन झाला आणि त्याचं फॉर्मेशन NH4. म्हणजे डिसोसिएशनच्या रेटपेक्षा फॉर्मेशनचा रेट वाढला. म्हणजे NH4OH डिसोसिएशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड डिक्रीजेस. डिसोसिएशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड काय झाला? डिक्रीज झाला. मग काय होतंय? डिक्रीज झाला डिसोसिएशन म्हणजेच इन्क्रीज झाला फॉर्मेशन इन्क्रीज होत आहे. मग त्याच्याशी रिलेटेड आपण थोडं एक्झाम्पल घेऊयात आणि एक्झाम्पलमधून आय थिंक अशी अपेक्षा ठेवतो की त्या एक्झाम्पलमधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास 100% मदत होईल, जर तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतलं तर. अदरवाईज बघा, डेफिनेशन काय? इट इज अ प्रोसेस ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. त्याला सप्रेस करतोय. वीक इलेक्ट्रोलाइटला जेव्हा त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन झालेलं आहे, त्याचे आयन्स फॉर्मेशन झालेलं आहे, त्याला सप्रेस करताय म्हणजे दाबून ठेवतायत. इवन दाबून त्याचं बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये कन्व्हर्शन करतात बाय ॲडिंग अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पण त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये काय असलं पाहिजे? बेसिकली कॉमन आयन असलं पाहिजे. मग बऱ्याच जणांना प्रश्नही असा पडला असेल की सर मग हा NH4 प्लस या Cl मायनस सोबत का बरं कंबाईन? कारण तो 100% डिसोसिएट झाला आहे. ही रिॲक्शन फक्त फॉरवर्ड होते. ही फॉरवर्ड पण आहे आणि बॅकवर्ड पण आहे. त्याच्यामुळं ही रिॲक्शनचं बॅकवर्डमध्ये कन्व्हर्शन न होता याच्यासोबत कंबाईन होऊन बॅकवर्डमध्ये कन्व्हर्शन होत असतं. मग बॅकवर्डचा रेट वाढल्यामुळं फॉरवर्ड म्हणजेच डिसोसिएशनचा रेट काय होतो? डिक्रीज होतो. नाव गोज टू द एक्झाम्पल. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूयात. pH शी रिलेटेड आहे, कॉमन आयन इफेक्टचं एक एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल आपण पाहूयात. पहा, व्हाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड आयन, क्वेश्चन आहे, थिअरॉटिकल म्हणू शकता याला तुम्ही. व्हाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ sulfide ions from H2S, from hydrogen sulfide, H2S म्हणजे hydrogen sulfide, decreases in the presence of
decreases in the PRESCNC presence of HCl. आता थोडंसं काळजीपूर्वक पहा. आता या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड आयन फ्रॉम H2SO4 डिक्रीज होतं. H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं बाय ॲडिंग किंवा बाय प्रेझेन्स ऑफ HCl. मग कसं? तर त्याचं एक्झाम्पल पहा. H2S हा वीक ॲसिड आहे. इट इज डिसोसिएटेड स्लाइटली इन द फॉर्म्स ऑफ ट्वाइस ऑफ H प्लस and S minus minus. That is a weak acid. By adding another strong electrolyte HCl हा 100% dissociate होतो in the forms of H plus and Cl minus ion. मग कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कॉन्सन्ट्रेशन कोणाचं इन्क्रीज झालं? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं कोणाचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ion increases into this solution. आणि ही रिॲक्शन काय होते? ही रिॲक्शन फॉरवर्डला शिफ्ट होते. म्हणजे H2Sचं फॉर्मेशन इन्क्रीज होतं, पण H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डिसोसिएशन डिक्रीज होतं. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं ॲन्सर रिप्रेझेंट करता येईल. म्हणजेच S- आयनचं कॉन्सन्ट्रेशन इकडं काय झालं? S- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? डिक्रीज झालं. अगोदर या ठिकाणी S- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होत होतं? इन्क्रीज होत होतं. मग आता H- आयन त्याच्यासोबत कंबाईन होतील. कंबाईन झाले की त्याचं H2SO मध्ये कन्वर्शन होईल. तर अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड आयन फ्रॉम H2SO4 डिक्रीजेस इन प्रेझेन्स ऑफ HCl. सल्फाइड आयन फ्रॉम बघा, व्हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड आयन फ्रॉम H2SO4 डिक्रीजेस? कारण का? त्याचं फॉर्मेशन इन्स्टंटली काय होतं? त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होते? H2S मध्ये होते. S जास्त काळ त्याच्यामध्ये टिकत नाही. जसा S- सेपरेट झाला की H प्लस आयन त्याच्यासोबत, कारण कॉमन आयन ॲड केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं आणि ते H प्लस आयन S- सोबत इन्स्टंटली कंबाईन होऊन H2S मध्ये फॉर्मेशन करतात. त्यामुळं S- कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणचं डिक्रीज होत जातं. बरोबर ना? कारण ही फॉर्मेशन शक्य आहे का? नाही, कारण ती रिव्हर्सिबल रिॲक्शन नाही. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. त्याच्यामुळे याच्यातले H प्लस आयन S- सोबत कंबाईन होऊन H2S मध्ये कन्वर्शन होतात. म्हणजेच S- कॉन्सन्ट्रेशन काय होतं? डिक्रीज होत जातं. गॉट इट? आता थोडासा न्यूमेरिकल आहे, pH रिलेटेड न्यूमेरिकल आहे. थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात त्याची खूप सारी उदाहरणं आपल्याकडं या फॉर्ममध्ये आपल्याला पाहता येतील. क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्क्युलेट द concentration of H plus ion. Calculate the concentration of H plus ions in a solution of HCN, in a solution of HCN acid, its concentration 0.2 molar. Its concentration is 0.2 molar and Ka is equals to 4 into 10 raised to power minus 10 with KCN potassium cyanide 1 moles per liter. ब्रॅकेटमध्ये 1 moles per liter. हा क्वेश्चन आहे. आता थोडंसं विचार करायचं आहे. आता याच्यावरनं आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी थोडासा काळजीपूर्वक विचार करायचा आहे. चला ओके. मग आपण पहिल्यांदा
HCnचं डिसोसिएशन लिहू. HCn इज अ वीक ॲसिड. HCn is a weak acid. या ठिकाणी HCN is a dissociated in the forms of H plus and Cn minus ion. Got it? याच्यासाठी आपण काय म्हणणार, सी हे आपण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर कर, सी या ठिकाणी 0, या ठिकाणी 0, इथाला सी मायनस कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम सी मायनस सी अल्फा, इथाला सी अल्फा, याही ठिकाणी याला सी अल्फा. पण आणखीन एक इलेक्ट्रोलाइट आहे या ठिकाणी, आणखीन एक इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. या ठिकाणी याच्या व्हॅल्यू पुटअप केल्या, के ए इज इक्वल टू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एन मायनस आयन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच सी एन, असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो. पण या ठिकाणी आणखीन एक छोटीशी अडचण आहे. आपण ही कंडिशन ॲट इक्विलिब्रियमला मांडलेली आहे. सी एन मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी इन्क्रीज होते, पण त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग दुसरा एक कन्सेप्ट या ठिकाणी पहा. दुसरा एक कन्सेप्ट, के एची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली आहे. दुसरा कोण आहे, के सी एन. के सी एन काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. इट इज अ डिसोसिएटेड फुल्ली, म्हणजे 100% डिसोसिएटेड, के प्लस अँड सी एन मायनस आयन. याचं कॉन्सन्ट्रेशन काय दिलं आहे, 1. या ठिकाणी सुरुवातीला काय असेल, 0, इथेही 0 आहे. इथं जेव्हा 0 येईल तेव्हा या ठिकाणी 1 मोलार येईल आणि याही ठिकाणी 1 मोलार येईल. म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी सी एन मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, सी एन या फॉर्म्युल्यामध्ये सी एन मायनस आयन फ्रॉम एच सी एन आणि सी एन मायनस आयन फ्रॉम के सी एन, या दोघांकडनं सी एन मायनस म्हणजे 2 प्रकारचं आपल्याला या ठिकाणी ॲडिशन पाहावं लागेल. गॉट इट? चला ओके. मग याचं कॉन्सन्ट्रेशन के ए इज इक्वल्स टू एच सी एन, इथं असा सी अल्फा इंटू इकडं काय येईल, इकडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, सी अल्फा, आणि तिकडचं किती आहे, +1 डिवायडेड बाय सी मायनस सी अल्फा. काही शंका आहे? ऑल क्लिअर? हा 1 कुठून आला, तर सी एनचं कॉन्सन्ट्रेशन एच सी एनमधलं किती आहे, सी अल्फा, आणि हा पण त्याच्यामध्ये ॲड झाला, प्लस हा, या दोघांची ॲडिशन आपण केलेली आहे. चला आता जेव्हा हा सी एन मायनस आयन आहे, सी एन मायनस आयनमध्ये सी किती आहे, सीचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार आहे. कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.2 मोलार, आणि वीक ॲसिड हा अप्रॉक्सिमेटली बघा हा 0.2 मोलार. वीक ॲसिडचं डिसोसिएशन तर 0.5 हे डिग्री ऑफ डिसोसिएशन अप्रॉक्सिमेटली, म्हणजे जवळपास 0.05% ह्याचं डिसोसिएशन होत असतं. म्हणजे इनडायरेक्टली याचं जर व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केलं ना, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी 0.001 येईल. 1 2 3 3 नंतर 0.001, म्हणजे एवढी स्मॉल ही व्हॅल्यू आहे. त्यामुळं या व्हॅल्यूला आपण डायरेक्टली 0 कन्सिडर करू. दिस व्हॅल्यू इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 0. मग काय येतं बघा, के ए इज इक्वल्स टू सी अल्फा इंटू इथं आला 1 डिवायडेड बाय, इथं काय केलं, सी इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा, हा सी कॅन्सल, हा सी कॅन्सल, आणि 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1, म्हणजे के ए इज इक्वल्स टू काय येतं फक्त या ठिकाणी अल्फा, ही व्हॅल्यू 1 झाली, 1 डिवाइड वाटलं तर ठेवून देऊ आपण, अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा म्हणजे 1, के ए इज इक्वल्स टू अल्फा. आता के एची व्हॅल्यू दिली आहे, के एची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 4 × 10⁻, काय दिली आहे के एची व्हॅल्यू, 4 × 10⁻⁻10, के एची व्हॅल्यू इज इक्वल्स टू अल्फा. आता तुमच्याकडे अल्फा आलेला आहे, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायला सांगितलं आहे. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू सी इंटू अल्फा. सी किती आहे, सी कॉन्सन्ट्रेशन 0.2, अल्फा किती आला, 4 × 10⁻⁻10,
गॉट इट? आलं का पहा. मग एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 4.8 into 10 raised to power minus 10. H plus ion concentration is equals to 8 into 10 raised to power minus 11. काय आहे? मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर. So that is the answer. It is answer. तर या प्रकारे आपण या प्रश्नाची आन्सर सॉल्व करू शकतो. येते का बघा लक्षात? लक्षात येणं जास्त गरजेचं आहे. बघा येते का लक्षात? मग जर तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट जर के आता हे आन्सर करेक्ट आहे. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे आन्सर करेक्ट आहे. आता तुम्ही जर डायरेक्टली एका फॉर्म्युल्यामध्ये आता आणखीन एक कंडिशन आहे तुमच्याकडं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KA/C असा फॉर्म्युला आहे आणि त्या ठिकाणी डायरेक्टली व्हॅल्यू ठेवल्या. अल्फा इज इक्वल्स टू रूटमध्ये किती आहे? रूटमध्ये किती? 4 into 10 raised to power minus 10 into 10 raised to power minus 10 divided by 0.2 वरती आला 40. अल्फा इज इक्वल्स टू 40 divided by 2 into 10 raised to power minus 10. म्हणजे इनडायरेक्टली आपण जर त्याला काय केलं तर पहा इथं जर 20 घेतला तर म्हणजे अल्फा इज इक्वल टू रूटमध्ये 2 into 10 raised to power minus 9. 2चा स्क्वेअर रूट येईल. अल्फा इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर रूट येते 1.414 into 10 raised to power मायनस याचा निम्मा 4.5. आता ही व्हॅल्यू जास्त आहे की नाही? एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हा वीक असल्यामुळे CN म्हणजे एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वीक ॲसिडकडनं आलेला आहे. ही व्हॅल्यू फुल्ली याच्यापेक्षा जास्त आहे. देअरफोर ही कन्सेप्ट असं जर तुम्ही सोडवलं तर हे चुकीचं येते, बाकी काहीच नाही. आपण जे याच्या अगोदर सोडवलेलं आहे हे आहे 8 into 10 raised to power minus 11. दॅट इज अ करेक्ट व्हॅल्यू. तुम्ही जर या पद्धतीने सोडवलात तर ते आन्सर मात्र चुकीचं येतं. सो ॲज यू विश हाऊ टू सॉल्व इट, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहात. चला आणखीन एक क्वेश्चन घेऊ या बेसवरती. आणखीन एक छोटासा क्वेश्चन घेऊ. कॅल्क्युलेट एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्याशीच कॉमन आयन इफेक्टशी रिलेटेड. कॉमन आयनचं एक्झाम्पल कळलं का बघा? इट इज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ weak electrolyte is suppressed by adding another strong electrolyte containing common ion. Calculate. क्वेश्चन असा आहे नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट H plus ion concentration in a mixture of in a mixture of 0.02 molar acetic acid and 0.1 molar sodium acetate. Ka for acetic acid is Ka for acetic acid is दिलेलं आहे 10 raised to power minus 5. 10 raised to power minus 5 असं दिलेलं आहे. हा क्वेश्चन आहे आणि याचं आपल्याला सॉल्व करायचं. सो हु इज वीक? वीक इज अ acetic acid. So formula of acetic acid CH3COOH is dissociated slightly in the forms of CH3COO minus and H plus ion. Now याला आपण कन्सिडर केलं C, इट इज अ झिरो
आणि त्याच्यानंतर सी मायनस सी अल्फा, या ठिकाणी सी अल्फा आणि याही ठिकाणी सी अल्फा. मग याच्यावरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन जर अप्लाय केला तर के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 COO मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. लॉ ऑफ मास ॲक्शन आपण ॲसिड, पण या ॲसिडमध्ये आणखीन एक कंटेंट ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार आहे तो कंटेंट याच्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन आयन आहे. मग तो आपल्याला सर्च करायचा आहे. तो कसा आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. कोणता आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? CH3COONA, सोडियम ॲसिटेट. हा 100% डिसोसिएट होतो. CH3COO मायनस प्लस Na+. कॉमन आयन काय? हा. नंबर ऑफ मोल्स किती? 0.1. इथं आला 0, इथं आला 0. इथं किती येईल? जेव्हा इथं 0 येईल तेव्हा इथं येईल 0.1, याही ठिकाणी 0.1. आता कॉमन आयन कोणता आहे? CH3COO मायनस. मग इकडं आपण Ka इज इक्वल टू CH3COO मायनस, इकडे किती? सी अल्फा प्लस तिकडे किती आहे? 0.1 इंटू सी अल्फा डिवायडेड बाय सी मायनस सी अल्फा. क्लिअर? आता याच्या अगोदरचं जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? अतिशय कमी होतं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय कमी होतं आणि इथंही कॉन्सन्ट्रेशन त्याहीपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळं मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा या ठिकाणी या दोघांची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करू, म्हणजे सी मायनस सी अल्फा, सी मायनस ऑलरेडीच वीक आहे, त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत आपण ती 0 कन्सिडर करणार आहोत. मग काय तर के ए इज इक्वल टू, इथं आला 0.1, इकडं आला सी अल्फा डिवायडेड बाय सी इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. हा सी कॅन्सल. मग या ठिकाणी केची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करू. केची व्हॅल्यू आहे 10⁻⁵ इज इक्वल टू, या ठिकाणी काय येतं? या ठिकाणी येतं आणखीन एक कंडिशन माहिती आहे, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1. म्हणजे इथं काय येईल? 0.1 इंटू अल्फा आणि इकडे डिनॉमिनेटर 10⁻⁵ डिवायडेड बाय 0.1 इज इक्वल टू अल्फा. आणि फायनली काय येतं? हा इकडंच शिफ्ट केला तर 10⁻⁻1 वरती आला, म्हणजे काय येईल पहा? अल्फा इज इक्वल्स टू 10⁻⁻5 divided by 1 into 10⁻⁻1. अल्फा इज इक्वल्स टू 10⁻⁻5 इंटू 10⁻+1, म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू काय तर 10⁻⁻4. आलं? मग आता H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू सी अल्फा. आता H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन, कारण आपण अल्फा कॅल्क्युलेट केला, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन सी, कॉन्सन्ट्रेशन किती गेलं? 0.02 इंटू 10⁻⁻4. क्लिअर? तर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 2 इंटू 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻4 आणि H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻6 मोल्स पर लिटर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचं आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर झालं? तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जो कॉमन आयन तिकडनं आलेला आहे आणि बेसिकली या व्हॅल्यू जवळपास 70 to 80% या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली व्हेरी मायन्यूट, कारण तो वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं त्याच्या व्हॅल्यू आपल्याला अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळतील. यासाठी कारण तो वीक आहे. तर ठीक आहे, आज आपण याच ठिकाणी थांबू. उद्या याच्यावरती आणि काही क्वेश्चन पाहू आणि मग नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट पॉईंट आहे बफर सोल्युशन. तुमचं आपण सध्या इथेच थांबू. सगळ्या कन्सेप्ट पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून तुम्ही सॉल्व करून पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा 100% झाला पाहिजे. चला ओके, याच ठिकाणी थांबूयात सध्या. थँक्यू, थँक्स अ लॉट.